मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना सांगताना आनंद होतो की या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेकरिता जोपर्यंत सगळे डॉक्टर्स कार्यरत नव्हते तर त्याशिवाय हे यशस्वी होणे नव्हते। आदरणीय मान्यवर, या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचा सत्कार करणे हेही आपलं कर्तव्य। मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे डॉक्टर राज गजभिये आणि डॉक्टर अविनाश गावंडे यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करते, त्यांनी मंचावरती यावं। त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर डॉक्टर रवी चव्हाण, डॉक्टर नितीनजी शेंडे तयार राहतील, डॉक्टर प्रशांत जोशी, डॉक्टर निलेश नागदिवे। सर्वप्रथम मंचावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे डॉक्टर राज गजभिये आणि डॉक्टर अविनाश गावंडे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि शिवप्रकाशजी, आपणास विनंती आहे की आपण डॉक्टर मंडळींचा या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं। माननीय मंगलप्रभातजी लोढा साहेब, शिवप्रकाशजी। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर श्री डॉक्टर रवींद्र चव्हाण, डॉक्टर नितीन शेंडे, एम्स नागपूरचे डॉक्टर प्रशांत जोशी, डॉक्टर निलेश नागदिवे। यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटलची डॉक्टर मंडळी तयार राहतील, लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर। डॉक्टर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर रवी चव्हाण, डॉक्टर नितीन शेंडे सर्जन, डॉक्टर नितीन शेंडे, एम्स नागपूरचे डॉक्टर प्रशांत जोशी, डॉक्टर निलेश नागदिवे यांचा सन्मान संपन्न होतोय। लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर डॉक्टर अनुज तिवारी, डॉक्टर सेजल मित्रा, डॉक्टर निवृत्ती राठोड सिव्हिल सर्जन या तज्ञ डॉक्टर मंडळींचा सुद्धा सन्मान आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, श्री शिवप्रकाशजी, आमचे अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, आदरणीय मंगलप्रभातजी लोढा सर्व मान्यवर करतील। नागपूर महानगरपालिका नागपूरचे डॉक्टर दिलीप सेलोकर, डॉक्टर दिलीप सेलोकर मंचावर येतील। त्यानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर डॉक्टर समीर श्रीरंगवार मंचावरती येतील। डॉक्टर निवृत्ती राठोड सिव्हिल सर्जन यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। नागपूर महानगरपालिका नागपूर डॉक्टर दिलीप सेलोकर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर डॉक्टर समीर श्रीरंगवार। त्यानंतर डॉक्टर शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य विभाग, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर डॉक्टर शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य विभाग, डॉक्टर मंगेश फडनाईक अधिष्ठाता शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, डॉक्टर मंगेश फडनाईक अधिष्ठाता शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, डॉक्टर धीरज कालरा नोडल ऑफिसर, डॉक्टर धीरज कालरा, मिस्टर श्रीकांत वानखेडे, मिस्टर हजबान खान, डॉक्टर श्रीकांत वानखेडे, डॉक्टर हजबान खान। यानंतर मंचावरती येतील डॉक्टर प्रशांत जगताप कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर प्रशांत जगताप, न्यूरोसर्जन डॉक्टर प्रमोद गिरी, सीनियर न्यूरोसर्जन डॉक्टर लोकेंद्र सिंह, डॉक्टर संजय रामटेके, डॉक्टर प्रमोद मुंदडा, डॉक्टर संदीप खानजोडे, डॉक्टर योगेश देशमुख, ऑर्थोपेडिक डॉक्टर उन्मेष महाजन, डॉक्टर एच.एम. मार्डीकर कार्डिओलॉजिस्ट। नागपूरचे सर्व वरिष्ठ आणि तज्ञ असे आदरणीय डॉक्टर्स डॉक्टर प्रशांत जगताप सर मंचावर येतील, डॉक्टर प्रमोद गिरी, डॉक्टर लोकेंद्र सिंग, डॉक्टर संजय रामटेके, डॉक्टर प्रमोद मुंदडा, डॉक्टर संदीप खानजोडे, डॉक्टर योगेश देशमुख, डॉक्टर उन्मेष महाजन आणि डॉक्टर एच.एम. मार्डीकर सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आहे, अभिनंदन आहे। यानंतर 100 व्हीलचेअर दिव्यांगांना देणारे शिवशक्ती सेवा फाउंडेशन पालघर श्री राजेशजी दुबे मंचावर येतील। श्री राजेश दुबे आलेले आहेत।
यानंतर शिवशक्ती सेवा फाउंडेशन पालघरचे श्री राजेशजी दुबे, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तब्बल 100 व्हीलचेअर यांनी दिव्यांगांना दिलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. मी सर्व मान्यवर आसनस्थ होतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर इसके पश्चात हम सभी के बीच उपस्थित आदरणीय श्री शिव प्रकाश जी, मैं आपसे अनुरोध करूंगी कि आप हम सभी को संबोधित करें, अनुग्रहित करें. आदरणीय श्री शिव प्रकाश जी. राष्ट्रीय सह संगठन मंत्री आदरणीय श्री शिव प्रकाश जी. भारत माता की, पीछे तक जोर से बोलिए, भारत माता की. आज के इस चिकित्सा सेवा के लिए समर्पित आयोजन के अंदर मंच पर उपस्थित हमारे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी, देश भर के अंदर इंफ्रास्ट्रक्चर का जाल बिछाने वाले लोकप्रिय नेता श्री नितिन गडकरी जी, प्रदेश सरकार के अंदर मंत्री आदरणीय चंद्रशेखर बामनकुले जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी के महानगर अध्यक्ष और नागपुर के प्रथम नागरिक मेयर, मंच पर उपस्थित सभी श्रेष्ठ महानुभाव, सभागार के अंदर उपस्थित सभी नागपुर के संभ्रांत नागरिकगण, अभी जिनको सम्मानित किया गया ऐसे सभी चिकित्सकगण, पत्रकार बंधुओं, आज ये सौभाग्य का दिन है कि मुख्यमंत्री देवेंद्र जी के जन्म दिवस के अवसर पर आयोजित इस चिकित्सा शिविर के अंदर मुझे उपस्थित रहने का सौभाग्य प्राप्त हुआ है. प्रदेश को एक संवेदनशील, कुशल प्रशासक, लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र को प्राप्त हुआ है. आज के इस अवसर पर उनके जन्म दिवस को निमित्त मानते हुए मैं अपनी शुभकामनाएं भी उनको प्रेषित करते हुए वो प्रदेश और देश का नेतृत्व करें, इस अपेक्षा के साथ कुछ बातें आपके बीच में रख रहा हूं. हमारे देश के अंदर सुदूर ग्रामीण क्षेत्रों के अंदर आर्थिक अभाव के कारण से बहुत बड़ा वर्ग ऐसा है जो सामान्य सुविधाओं से भी वंचित है. लंबे समय की स्वतंत्रता के पश्चात सभी सरकारों ने बहुत अच्छा काम करने का प्रयास करने के बाद भी अनेक लोगों को पोषण युक्त भोजन, सुविधा युक्त मकान और गंभीर रोगों के अंदर चिकित्सा सुविधा उपलब्ध हो सके, ऐसी परिस्थिति हम निर्माण नहीं कर पाए हैं. पंडित दीनदयाल उपाध्याय जी, जिनके विचार को लेकर हम लोग चलने वाले लोग हैं, उन्हें कहा था रोटी, कपड़ा, मकान, पढ़ाई और दवाई ये सबके लिए उपलब्ध होना चाहिए. मैं संदीप जी को धन्यवाद देना चाहता हूं कि मुझे जानकारी मिली 32,000 लोगों का चिकित्सा टेस्ट यहां पर हुआ है. और ऐसे अनुष्ठान निस्वार्थ भाव से सेवा के लिए समर्पित, सर्वे संतु निरामया के संकल्प से युक्त ये होते रहने चाहिए. और इसलिए उन्होंने इस अनुष्ठान को किया. मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं आप सभी को और उनको. ये अनुष्ठान केवल एक जगह पर नहीं तो देश के कोने कोने के अंदर बड़ी मात्रा में आयोजित होंगे, तो सर्व सामान्य नागरिकों को हम आवश्यक चिकित्सा सुविधाएं उपलब्ध करा पाएंगे. माननीय मुख्यमंत्री जी की पिताजी की स्मृति में कैंसर का भी जो संस्थान यहां पर खड़ा हुआ है,
ऐसे संस्थानों की आवश्यकता भी बहुत अधिक है। बोले नागपुर के अंदर ये श्रेष्ठ काम हो रहे हैं। इस प्रकार के काम उनको समाज का समर्थन, समाज का सहयोग ये मिलना चाहिए, ऐसी अपेक्षा भी सबके साथ है। बंधुओं, चिकित्सा की सेवा करते समय पर या चिकित्सा से अतिरिक्त भी अनेक प्रकार के सेवा के उपक्रम करते समय पर हमारे मन के अंदर एक भाव होना चाहिए कि हम एहसान के भाव से नहीं, बदले के भाव से नहीं, निष्काम भाव से कर रहे हैं। क्योंकि सामान्यतः सेवा करते समय लोगों के मन के अंदर तीन भाव रहते हैं। एक नाम के लिए सेवा करते हैं, एक मत प्राप्त करने के लिए सेवा करते हैं और एक मतांतरण के लिए सेवा करते हैं। लेकिन भारतीय चिंतन के अंदर सेवा का भाव ना मत के लिए है, ना मतांतरण के लिए है, ना प्रसिद्धि के लिए है। एक छोटा प्रसंग सुनाकर बात समाप्त कर रहा हूं। स्वामी विवेकानंद जी रामकृष्ण परमहंस अपने गुरुदेव से मिलने के लिए कलकत्ता में जा रहे थे। कलकत्ता के अंदर अकाल पड़ा था, दुर्भिक्ष था, अनेक लोग भूखे मर रहे थे, उनको भोजन मयस्सर नहीं था, रोग फैल गया था, महामारी थी। इस कारण से चिकित्सा सुविधा भी उपलब्ध नहीं थी और चिकित्सा अभाव के कारण से भी लोग मर रहे थे। विवेकानंद ने रामकृष्ण परमहंस से पूछा कि गुरुदेव, भगवान भी कैसे हैं? एक तरफ विशाल अट्टालिकाएं हैं तो दूसरी तरफ भूख और चिकित्सा के बिना मरते हुए लोग हैं। तो रामकृष्ण परमहंस ने उनसे पूछा कि ये देखने के बाद तुझे कैसा लगा? तो उनका उत्तर था, मेरे मन में दया का भाव आता है। ये सुनने के बाद ठाकुर रामकृष्ण परमहंस बहुत नाराज हो गए। उनका तू मूर्ख है, तू कौन है जो इन पर दया करेगा? तो विवेकानंद को लगा शायद मुझसे कुछ गलती हो गई है। उन्होंने पूछा, गुरुदेव मैंने कुछ गलती की है क्या? उन्होंने कहा, तूने गलती की है। दया का भाव उसके मन में आता है जो अपने को बड़ा मानता है। तो तू कौन है दया करने वाला? तू तो केवल इनकी सेवा कर सकता है, तेरा सेवा का ही अधिकार है। और इसलिए बंधु, सेवा का भाव मन में लेकर निष्काम भाव से देश के अंदर ये सेवा का अनुष्ठान जितना अधिक बढ़ेगा उतना ही देश विकसित भारत की ओर विकसित होगा। हम सभी इस संकल्प को लें, जहां भी अवसर है वहां सहभागी बने। आज के इस अवसर पर आप सबको शुभकामनाएं देते हुए, संदीप जी को शुभकामनाएं देते हुए और पुनः देवेंद्र जी को शुभकामनाएं देते हुए ये उनके नेतृत्व में प्रदेश आगे बढ़ता रहे और इस प्रकार के आयोजन होते रहे। मैं अपने 2 शब्द समाप्त कर रहा हूं। भारत माता की जय। धन्यवाद आदरणीय शिवप्रकाश जी। मंडळी, या शिबिराची जबाबदारी सांभाळली ती सन्माननीय आमदार, माजी आमदार संदीप जोशी सर आणि संयोजन समितीने। या संपूर्ण शिबिराला येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळली ती तज्ञ डॉक्टरांनी। मात्र रस्त्याचं काय? संपूर्ण भारताच्या रस्त्याचे आरोग्य सांभाळणारे केंद्रीय वाहतूक मंत्री आदरणीय आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नितीनजी गडकरी साहेब आपल्यात उपस्थित आहेत। आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, मंचावर उपस्थित आदरणीय पालकमंत्री आदरणीय बावनकुळेजी, माननीय मंत्री लोढाजी, आपल्या महापौर, मंचावर उपस्थित सर्व खासदार, आमदार आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, आपल्या समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर असे गरीब लोक आहेत की जे स्वास्थ्यविषयक सुविधा याचा फायदा घेऊ शकत नाही। विशेषतः अनेक ऑपरेशन्स असे आहेत की जे खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्याकरता मोठ्या प्रमाणावर जी आर्थिक स्थिती असायला पाहिजे ती सामान्य गरीब माणसाची नाही आहे आणि म्हणून अशा सगळ्यांना मदत करावी या भावनेतून
माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेषतः त्यांच्या योजनेतून अनेक ठिकाणी मदत केली आहे. डायलिसिसचं काम असेल किंवा प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आयुष्य योजनेतल्या योजना असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम रीतीने गरीब लोकांना एक आधार मिळालेला आहे. मी फक्त माननीय मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती करीन की कॅन्सरच्या रुग्णांकरता ज्या कॅप्सूल्स आहे आणि जे इंजेक्शन आहे त्याची किंमत लाखोनी आहे. 1.5 ते 2 लाख रुपये कॅप्सूलची किंमत आहे आणि इंजेक्शनची किंमत पण 2.5 ते 3 लाखाच्या पर्यंत जाते. अनेक लोक त्यांना मरण पत्करावं लागतं, पण हे औषध घेण्याची क्षमता नाही आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, पण त्याचं जे इंटरनॅशनल पेटंट आहे त्याची किंमत जास्त असल्यामुळे आपल्याकडे कॉस्ट जास्त पडते. पण जे अनडेव्हलप देश आहेत तिथे पेटंटची रॉयल्टी काही लागत नाही, त्यामुळे बांगलादेशमध्ये त्याची किंमत स्वस्त आहे. आपण काही मार्ग काढून बांगलादेशमधूनही आपण इम्पोर्ट केलं तरी या विशेषतः गरीब लोकांना याचा फायदा मिळणार आहे. दुसरी अजून एक गोष्ट अशी की आज आपल्या अमेरिकेतल्या एका भारतीयाने एक चष्मा विकसित केलेला माझ्याकडे सकाळी तो घेऊन आला आणि आंधळ्या माणसाने तो चष्मा घातला तर त्याला दिसायला लागतं. त्यामुळे आज समाजात मोठ्या प्रमाणावर अंध लोक आहेत आणि म्हणून या चष्म्याबद्दलचे पण सगळे सर्टिफिकेट्स आलेले आहेत. काही लोकांवर त्याची ट्रायलही पण करता येईल. विशेषतः ज्या लोकांना कानाने ऐकू येत नाही त्याच्या मशीन्स मोठ्या प्रमाणावर येऊन आपण जवळपास नागपूर शहरात 25,000च्या वरती अशा मशीन्स वाटल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांची ऐकण्याची सोय झालेली आहे. यामध्ये सिकल सेल आणि थॅलिसेमिया हा विशेष रूपाने आपल्या भागातल्या ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट कम्युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोग आहे. उत्तर नागपूरमध्ये 80,000 लोक यांनी ग्रस्त आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्हा इथे पण ही समस्या जटिल आहे. मधल्या काळामध्ये आपण कोल इंडियाच्या मदतीने 5 कोटी रुपये घेऊन एका ऑपरेशन करता साधारणतः 15 लाख रुपये याप्रमाणे आपण जवळपास 60 मुलांचं मुंबईच्या अंबानी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांचं बोन मॅरो केलं. आपल्या इथे एम्सचे डायरेक्टर पण उपस्थित आहेत. विशेषतः त्यांनी आता अनेक नवीन सुविधा तयार केलेल्या आहेत. यामध्ये बोन मॅरोची देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणावर झाली तर अनेक बालकांचे आपण प्राण पण वाचवू शकतो. हे एक शिबिर भव्य प्रमाणावर आयोजन करण्यामध्ये आमदार संदीप जोशी यांनी अतिशय पुढाकार घेतला आणि उत्तम रीतीने नागपुरातल्या अनेक मोठ्या डॉक्टरांनी, जे खाजगी डॉक्टर आहेत, त्यांनी पण सामाजिक सेवेच्या माध्यमातून या सगळ्या उपक्रमाला त्यांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकताच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस पण झाला आणि या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. आणि त्यांनी हा निर्णय घेतला की या निमित्ताने आपल्या समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांची सेवा आपण करण्याकरता याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्यातून त्यांनी मुख्यमंत्री निधीतूनही मदत केली, अन्य मार्गाने पण मदत केली आणि आज या शिबिराचं आयोजन यशस्वीपणे या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली ज्या सगळ्यांनी या प्रकल्पाला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो. शासकीय यंत्रणेने आणि विशेषतः प्रायव्हेट डॉक्टरांनी देखील यात मदत केली, याबद्दल त्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये स्वास्थ्यविषयक ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतील आणि तुम्हाला सगळ्यांना सुखमय आणि आनंदमय जीवन प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब,
मंडळी, जिथे सत्तेपेक्षा सेवेला मान असतो, जिथे पदापेक्षा जनतेचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असते, तिथे वाढदिवस हा केकने नाही तर सेवा संकल्पाने, सेवा कार्याने साजरा होतो. मी यानंतर मनोगत व्यक्त करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते असे लोकनेते, आपल्या महाराष्ट्र राज्याचे दूरदृष्टी नेतृत्व, आदरणीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. टाळ्या अशा शेवटपर्यंत वाजल्या पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन देशमुख, महापौर नीताताई ठाकरे, डॉक्टर अजितजी गोपछेडे, संजयजी भेंडे, राजूजी पोद्दार, डॉक्टर विकासजी महात्मे, दयाशंकरजी तिवारी, नानाजी शामकुळे, गिरीशजी व्यास, लीलाताई हातीबेड, शिवानीताई दाणी, विनोदजी कन्हेरे, विनोदजी बघेल, रितेशजी गावंडे, रितेश पांडे, श्री विपिन इटनकर, श्री कुमार आशीर्वाद, ज्यांनी ही संकल्पना मांडून अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं, ते संदीपजी जोशी. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय डॉक्टर्स, त्यासोबत महाआरोग्य शिबिराच्या टीममध्ये काम करणारे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आरोग्य सेवक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये संदीपजींच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 31,000 रुग्णांची तपासणी आणि तपासणीनंतर जर त्यातल्या काही लोकांना कुठल्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते उपचार देण्याची व्यवस्था अशा पद्धतीनं हे शिबिर घेण्यात आलं. आता याचा पुढचा भाग म्हणून 4,500 ते 5,000 ज्या पेशंट्सला विविध प्रकारचे इंटरव्हेन्शन्स, ऑपरेशन्स, प्रोसिजर्स याची आवश्यकता आहे, ती देखील पूर्णपणे निशुल्क देण्यात येईल. खरं तर महाआरोग्य शिबिराच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतायत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते. एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन्स करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि चांगल्या पद्धतीनं कुठल्याही व्यक्तीला पुढे जर उपचार आवश्यक असतील तर त्याची दिशा देखील त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या ठिकाणी या शिबिराने काम केलं.
आणि मला अतिशय आनंद आहे, आपल्या सगळ्या शासकीय संस्था असतील, मेडिकल कॉलेज असेल, मेयो असेल, एम्स असेल, किंवा वेगवेगळ्या आपल्या धर्मदाय संस्था असतील, या सगळ्या संस्थांनी मिळून या ठिकाणी सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स एकत्रित आणले आणि त्यामुळेच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला हा कॅम्प या ठिकाणी करता आला. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या योजना चालवल्या. प्रधानमंत्री जनारोग्य योजना असेल किंवा महाराष्ट्रातली महात्मा फुले जनारोग्य योजना असेल, महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना या योजनेचं युनिव्हर्सल कव्हरेज आपण दिलंय. मागच्या काळामध्ये 1200 वरनं जवळपास 2300 आजार हे आता या योजनेमध्ये समाविष्ट केलेत. या 2300 आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्याच्यात शस्त्रक्रिया लागते अशा प्रकारचे आजार देखील आहेत आणि या सगळ्या आजारांकरता 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत देण्याचं काम आपण सुरू केलं. हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली. पूर्वीपेक्षा तिप्पट हॉस्पिटल आता आपण केले आहेत की ज्या हॉस्पिटल्समध्ये, खासगी हॉस्पिटलमध्ये किंवा धर्मदाय हॉस्पिटलमध्ये देखील या प्रकारची सेवा आपण उपलब्ध करून देतो आणि अतिशय सोप्या पद्धतीनं त्याचं कार्ड देखील आपण प्रत्येक व्यक्तीला देतो. आणि यासोबत मी ज्यावेळेस मागच्या टर्मला मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपण मुख्यमंत्री सहायता निधी या उपक्रमाला विस्तारित केलं. मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर आता या टर्मला मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून विचार केला तर या 1.5 वर्षामध्ये जवळपास 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपये हे आपण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिले आहेत. जिथे गरिबाकरता कुठलीही व्यवस्था नाही अशा वेळी हा निधी आपण पुढे करतो आणि आता तर धर्मदाय निधी देखील याच्यासोबत आपण एकत्रित केलाय. सर्व धर्मदाय हॉस्पिटल्सला काही प्रमाणात खाटा या गरिबांकरता राखून ठेवणं गरजेचं आहे, ते नियमात आहे. दुर्दैवाने त्याचं मॉनिटरिंग होत नव्हतं. काही लोक राखून ठेवायचे, काही ठेवत नव्हते. आता 100% या सगळ्या खाटांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण आणलं आणि आता डायनामिकली आपल्याला माहिती पडतं कुठल्या रुग्णालयाने खाटा ठेवल्यात, कुठल्या रुग्णालयात भरती केलाय, कोणाला केलाय, किती उपचार दिलाय, किती पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे आता धर्मदाय हॉस्पिटलमध्येही अनेक ऑपरेशन्स हे मोफत करण्याचं काम आपण सुरू केलं आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की जवळपास 10 आजार असे आहेत की ज्या आजारांना 5 लाखामध्ये आपण बचवू शकत नाही, अशा आजारांकरता ऑपरेशन करता आपण शासनाच्या या योजनेतनं 9 लाख रुपयापर्यंत मदत करणं सुरू केलं आहे आणि काही प्रोसिजर्समध्ये 35 लाख रुपयापर्यंतची मदत देखील आता आपण देतो. म्हणजे गरिबाला पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन विना राहावं लागणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत, मग कॉक्लिअर इम्प्लांट असेल, आपल्याला कल्पना आहे की आपण अनेक वेळा मूकबधीर विद्यार्थी पाहतो, मुलं पाहतो, त्यांना ऐकू येत नाही म्हणून ते बोलू शकत नाही. लहानपणी ऐकू न आल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी स्पीच त्यांची तयार होत नाही, शब्द त्यांना बोलता येत नाही आणि म्हणून ते त्या ठिकाणी मुके देखील होतात. पण लहान वयामध्ये जर त्यांचा कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर त्यांना हळूहळू ऐकायला यायला लागतं आणि त्यामुळे त्यांना बोलताही यायला लागतं. आणि म्हणून हे जे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन्स आहेत,
ज्याला 6 लाख 8 लाख 10 लाख रुपये लागतात, सगळ्या बालकांमध्ये जिथे आवश्यकता आहे निशुल्क एकही पैसा न घेता हे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन आपण करणं सुरू केलं, जेणेकरून किमान पुढच्या पिढीमध्ये कोणीही मुकबधीर त्या ठिकाणी राहणार नाही. तर या आजारावर 100% आपण त्या ठिकाणी विजय मिळवू शकतो. अशा दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये लहान मुलांचं स्क्रीनिंग करायचं आणि त्या स्क्रीनिंगमध्ये कोणी जर अशा प्रकारच्या डिझॅबिलिटीने ग्रसित आपल्याला आढळला तर त्याचं पूर्ण त्या ठिकाणी पैसे खर्च करून कॉक्लिअर इम्प्लांट करायचा, जेणेकरून अशा पद्धतीनं मूक आणि बधीर असे जी बालकं आहेत ती बालकं आपल्या समाजामध्ये संघर्षरत राहणार नाहीत. आपण हा देखील प्रयत्न करतो की मोठ्या प्रमाणात आपले जे दिव्यांग बंधू आहेत, या दिव्यांग बंधूंना वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं मिळाले पाहिजेत. मागच्या काळामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात खूप मोठं शिबिर आपण घेतलं आणि हजारो दिव्यांग बंधूंना त्या ठिकाणी कृत्रिम पाय असेल, वेगवेगळे इक्विपमेंट असतील ते दिले. आता पुन्हा एकदा 9 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी कृत्रिम अवयव देण्याच्या संदर्भात एक अशाच प्रकारचं शिबिर घेतलेलं आहे, ज्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या ज्या दिव्यांग बंधूंना आता प्रोस्थेटिक अशा पद्धतीनं नवीन पद्धतीनं हात असतील, पाय असतील किंवा वेगवेगळे जे इंटरव्हेन्शन्स आहेत तेही पुरवण्याचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालला आहे. मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो, सातत्याने नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेले अनेक वर्ष सेवा हाच आमचा धर्म आहे असं समजून वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम हे उभं राहिलंय. स्वतः नितीनजी याच्यामध्ये अतिशय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सगळे देखील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, मग ते संदीपजींनी सुरू केलेलं डायग्नोस्टिक सेंटर असेल किंवा भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर असेल, NCI सारखं आपलं हॉस्पिटल असेल, या वेगवेगळ्या इंटरव्हेन्शन्सच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब माणसाला त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपण करतो. आपले डॉक्टर महात्मे आहेत जे मोतियाबिंदू मुक्त अशा पद्धतीनं समाजाचं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की समाज निरोगी झाला पाहिजे आणि दुर्दैवाने कोणाला रोग जर झाला तर पैशाविना उपचार थांबला असं न होता त्याच्याकडे पैसे असो वा नसो त्याला दर्जेदार उपचार मिळून त्यालाही आरोग्य लाभ झाला पाहिजे, या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न आपण करतो. वेगवेगळ्या लोकांची मदत याच्यामध्ये झाली आहे. काहींनी मदत केली. शिवशक्ती फाउंडेशननी 100 व्हीलचेअर त्या ठिकाणी दिल्या, कोणी आर्थिक मदत केली, कोणी औषधाच्या रूपाने केली. गोपचळे साहेबांनी त्या ठिकाणी ती कार्डियक ॲम्ब्युलन्स भेट दिली. या सगळ्यांचे अनेक लोकांचे कदाचित नावं मी घेतले नसतील, पण त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमचे भैयासाहेब देशमुख असतील, काळमेघजी असतील, यांनी ही जागा देखील उपलब्ध करून दिली, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं हा कॅम्प या ठिकाणी घेता आला. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी सेवा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आणि त्यातनं खऱ्या अर्थानं नागपूरकरांची जी सेवा केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे, सर्व डॉक्टर्सचे आणि सर्व या ठिकाणी आरोग्य सेवकांचे मनापासून आभार मानत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. यानंतर आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल. आभार प्रदर्शन नंतर मंडळी, ना केक ना सेलिब्रेशन नाही कुठले गिफ्ट्स, असा कसा बरा असू शकतो वाढदिवस. पण माननीय मुख्यमंत्री महोदय, हम जानते हैं खामोशी से भी किए जाते हैं नेक काम, खामोशी से भी किए जाते हैं नेक काम. हमने देखा है पेड़ों को छाव देते हुए, हमने देखा है पेड़ों को छाव देते हुए. नेहमींच्या शब्दात आदरणीय मुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राकडून एवढ्याच शुभेच्छा देईल की जे जे तुम्हाला हवं देवेंद्रजी ते ते तुम्हाला मिळू देत, जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू देत. भाग्यवान या शब्दाचा अर्थ देशाला तुमच्याकडे बघून कळू देत, तुमच्याकडे बघून कळू देत. यानंतर आभार प्रदर्शन करिता मी आमंत्रित करते या महाआरोग्य शिबिराचे सहसंयोजक नगरसेवक तथा महामंत्री भाजपा श्री रितेश गावंडे यांना. आणि त्यानंतर मंडळी, या सेवा सप्ताहात आयोजित असलेल्या या सेवा परमोधर्य कार्याला, या लोकोत्सवाचं
या समारोपाचा समारोप करूया ते आपण राष्ट्रगीताने. धन्यवाद. खऱ्या अर्थाने कुठलाही रुग्ण पैशाच्या अभावी उपचारापासनं दूर राहिला नाही पाहिजे की उपचाराअभावी राहिला नाही पाहिजे असे नेहमी म्हणणारे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणारे मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसचं अद्ययावतीकरण असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलचं अद्ययावतीकरण असेल किंवा NCI सारखी संस्था असेल, त्यानंतर गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सारखी संस्था असेल, या प्रकारच्या मोठ्या प्रमाणातल्या वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांना व्यवस्था उभा करून त्या रुग्णांना न्याय देणारे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या आपल्या लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं सुद्धा मी आभार मानतो. जोही रुग्ण येईल त्याला लगेच मदत करायची असं माननीय नितीनजीचं म्हणणं असतं नेहमी. त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे माननीय मगनप्रभातजी लोढा साहेब, माननीय महापौरताई, सर्व उपस्थित आमदार, खासदार, जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी या शिबिराला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनीही मदत केली असे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, IGMC कॉलेज, लता मंगेशकर कॉलेज, एम्स हॉस्पिटल, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन, सिव्हिल सर्जन, याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ज्या सर्वांनी या शिबिराला मदत केली त्या सर्वांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि समोरील राष्ट्रगीताला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. आपण सर्वांनी आहात त्या जागेवरती उभं राहावं. आजचं हे शिबिर म्हणजे केवळ कार्यक्रम नाही तर निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं हे संवेदनशील आणि समाजहिताचं एक अर्थपूर्ण पाऊल आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण या ठिकाणी सगळ्यांनी राष्ट्रगीताला सुरुवात करावी. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. सुर में भी साधना का शेष रहना चाहिए. हम रहे या ना रहे ये देश रहना चाहिए. धन्यवाद.